नमस्कार. आज आपण 4 ची विभाज्यतेची कसोटी बघणार आहोत. दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो की नाही हे बघण्यासाठी आज आपण ही कसोटीचा अभ्यास करणार आहोत. बघा, दिलेल्या संख्येतील दशक व एकक स्थानचे अंक बघा, संख्येतील फक्त दशक आणि एकक स्थानचे म्हणजे शेवटचे 2 अंक क्रम न बदलता जसेच्या तसे घेतले आणि त्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मग उदाहरणादाखल मी तर 424 ही संख्या घेतलेली आहे. बघा, दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून कोणता अंक तयार झाला? 24 अंक तयार 24 ही संख्या तयार होते. मग 24 ला जर 4 ने भाग जातो का 24 ला 4 ने भाग? हो. मग 24 ला जर 4 ने भाग जात असेल तर 424 या संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आपल्याला? तर दिलेल्या संख्येतील शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल, पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला देखील 4 ने पूर्ण भाग जातो. समजली का 4 ची विभाज्यतेची कसोटी? जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. धन्यवाद.